पंढरपुरात घडला अद्भुत चमत्कार। चंद्रभागेच्या पुलावर एक वारकरी उभा होता। तो वारकरी विठ्ठलाच्या मंदिराकडे तिथून पाहत होता। तेव्हा त्याला जो चमत्कार दिसला जो पंढरपूरच्या इतिहासात कधीच घडला नव्हता। चंद्रभागेच्या पुलावरून त्या वारकऱ्याने त्याच्या डोळ्यानं जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्याने लगेच मोबाईल काढला, रेकॉर्डिंग सुरू केलं। हा चमत्कार कॅमेऱ्यात कैद झाला जो सोशल मीडियावर टाकताच लाखो लोकांनी पाहिलाय। पंढरपूरच्या इतिहासात कधी न दिसलेला एक अद्भुत आणि धक्कादायक चमत्कार संपूर्ण राज्यात व्हायरल झालाय। पंढरपुरात ही घटना जी घडली आहे जी अत्यंत अविश्वसनीय आणि माणसाच्या बुद्धीच्या पलीकडली आहे, पण एका वारकऱ्याच्या नजरेतून ती सुटली नाही। मग नेमकं त्या वारकऱ्याने पुलावरून नेमकं असं काय बघितलं की त्यामुळे तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। पांडुरंगाच्या नगरीत हा चमत्कार नेमकं काय होता जो चंद्रभागेच्या पुलावर उभे असणाऱ्या फक्त त्या वारकऱ्याला दिसला, ज्याची नोंद आता इतिहासात होणार आहे। संपूर्ण प्रशासन, शास्त्रज्ञ खाडकन जागे झाले। लोकांचा भरोसा बसला नाही, पण त्याने जेव्हा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओमुळे सगळ्यांचा भरोसा बसलाय। मग काय घडलंय पंढरपुरात? चमत्कार त्या वारकऱ्याने पुलावरून असा काय बघितला की ज्यामुळे सगळ्या राज्यात चर्चा झाली? चला संपूर्ण जाणून घेऊया, संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पंढरपूर महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचं श्रद्धास्थान। या पंढरपुरात दर महिन्याला वारीला एक वारकरी यायचा। तो वारकरी याही महिन्यात गेला, तो तिथे गेला, पण यावेळेस तो चंद्रभागेच्या पुलावर थांबला, गाडीतून उतरला आणि पुलावरून त्याने विठुरायाच्या मंदिराकडे पाहण्याचा प्रयत्न केला। पण त्यानंतर त्याला जे दिसलं, जो चमत्कार दिसला, तो अक्षरशः त्याने मोबाईल मध्ये कैद करायला सुरुवात केला आणि तो त्याने सोशल मीडियावर टाकला आणि अक्षरशः तो लाखो लोकांनी पाहिलाय। एक वारकरी जो पंढरपूरच्या दिशेनं घराकडूनच निघाला होता, ज्याचं नाव विठोबा। गेले अनेक वर्ष तो दर महिन्याला पंढरपूरची वारी करतो। यावेळेसही तो मोठ्या श्रद्धेनं, अफाट उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने निघाला होता। दर महिन्याला तो पंढरपूरला यायचा, पण यावेळेस सगळ्यात आधी त्याने कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं। वाटेत त्याला मध्ये मध्ये काही ठिकाणी पाऊस लागत होता, जोरदार सरी कोसळत होत्या, पण त्या उत्साहात त्याचा तसूनभरी कमी झाला नाही। डोक्यात फक्त एक विचार की आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेणं। दर महिन्याला वारकरी नाशिकवरून यायचा, कधी स्वतःच्या गाडीने यायचा तर कधी एसटीने यायचा, दर महिन्याला यायचा। आता पण या महिन्यात तो पंढरपूरला जे पाहणार होता ते अगदी अविश्वसनीय होतं, अकल्पनीय चमत्कार होता। पण त्याला अजून माहिती नव्हतं की तो चंद्रभागेच्या पुलावर जाऊन तो चमत्कार पाहणार होता। लाखो लोक त्याचा व्हिडिओ त्याच्या माध्यमातून बघणार होते। आता विठोबा नावाचा एक वारकरी नाशिक मधून यायचा। तो महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाकडून निघाला, जिथे हिरव्यागार डोंगरांच्या रांगा आकाशाला भिडल्यासारख्या भासत होत्या। प्रत्येक गावात जाताना तो तिथल्या ग्रामदैवतांचं दर्शन घ्यायचा। त्याची वाट नेहमीचीच, पण आज त्याला काहीतरी वेगळं वाटत होतं। वाटेत दिसणारी हिरवीगार शेत, ओढे, नद्या, डोंगर त्याला विठ्ठल नामाच्या जयघोषात सामील झाल्यासारखे वाटत होते। डांबरी रस्त्यावरून त्याची गाडी चालताना त्याला विठ्ठलाची मूर्ती समोर दिसत होती। कधी कधी तो 2-2, 3-3 दिवस प्रवास करायचा, तर कधी मध्ये 2-3 दिवस मुक्काम करायचा। पण यावेळी त्याने एकच मुक्काम केला आणि त्या मुक्कामामध्ये देखील त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं। नाशिक मधून निघाल्यानंतर एका ठिकाणी त्याने मुक्काम केला। तो मुक्काम केल्यानंतर त्याला प्रचंड पाऊस लागल्यामुळे थोडंसं थांबावं लागलं। मग त्याने विचार केला की आपण सगळ्यात आधी कोल्हापूरला जाऊयात, अंबाबाईचं दर्शन घेऊयात आणि मग कोल्हापूरहून निघाल्यावर सातारा, सोलापूर जिल्ह्यातून तो प्रवास करत होता। प्रत्येक मैल पंढरपूर जसं जवळ येत होतं तसं तसं त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती। एक बालक जसं आपल्या आईला भेटण्यासाठी आतुर होतो, तसं तो आपल्या विठू माऊलीला भेटण्यासाठी व्याकुळ झाला होता। त्याने मार्गातील अनेक लोकांना पाहिलं, त्यानंतर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका पाटीवर पाहिलं। त्याला समजलं की किती दूर आहे पंढरी। असं करत करत तो वारकरी त्या दिवशी पंढरपूरला पोहोचला। अखेर तो त्या दिवशी पोहोचला ज्या दिवशी विठोबा पांडुरंगाचा निष्ठावान भक्त पांडुरंग पंढरपूरच्या वेशीजवळ पोहोचला होता। दुरून दिसणारं पंढरपूरचं गोपूर पाहून त्याचे डोळे पाणवले। दर महिन्याला येत होता तो, पण यावेळेस त्याला काहीतरी वेगळंच दिसणार होतं, कारण की तो पुलावर उभा राहिल्यावर जो चमत्कार दिसणार होता तो त्याने याआधी कधीच पाहिला नव्हता। त्याने हात जोडले, पांडुरंगाचं नाव घेतलं, नामस्मरण केलं। त्याच्या चेहऱ्यावर वर्षभराच्या तपश्चर्याचं आणि श्रद्धेचं समाधान स्पष्ट दिसत होतं। शहरात त्याने प्रवास केला आणि प्रवास करतात एक विचित्र गोष्ट जाणवली, ज्याला नेहमी वारकऱ्यांची दाट गर्दी जिथे असते तिथे ती दिसली नाही। एक विचित्र अनाकलनीय शांतता तिथे जाणवत होती। एरवी जिथे भजनाचा गजर, टाळाचा निनाद आणि जय हरी विठ्ठलाचा घोष असायचा, तिथे आज फक्त वाऱ्यांचा आवाज होता। तो भयान शांततेत मिसळून आधी गूढ वाटत होता। त्याला थोडं नवल वाटलं, आज गर्दी नाही, वारी आधी संपली नाही ना, असा विचार त्याच्या मनात चमकून गेला। त्याने जास्त लक्ष दिलं नाही, कारण त्या चंद्रभागेकडे त्याला थेट जाऊन पांडुरंगाकडे जायचं होतं।
तो हळूहळू चंद्रभागेच्या दिशेने निघाला. नदीचं दर्शन घेऊन मग विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी त्याची ही अनेक महिन्याची प्रथा होती. प्रवास करून आल्यामुळे त्याचं थोडं अंग जड झालं होतं, पण पांडुरंगाच्या उडीनं तो सगळं विसरून गेला होता. जसा एखादा भक्त आपल्या देवाला भेटण्यासाठी शेवटच्या पावलावर अधिक वेग घेतो, तसाच विठोबाही चंद्रभागेच्या पुलाकडे सरकला. चंद्रभागेच्या पुलावर येऊन त्याने गाडी थांबवली. त्याने सगळ्यात आधी नित्यनेमाप्रमाणे तो चंद्रभागेच्या पुलावर गाडी थांबवायचा. चंद्रभागेच्या पुलावरून तो चंद्रभागेचं पात्र बघायचा आणि तिथून सगळी मंदिरं बघायचा, तिथून दर्शन घ्यायचा आणि मग पुलावरून गाडी खाली उतरून पुलाखाली पार्किंग करायचा. पुलाकडे त्या ठिकाणी त्याचं चंद्रभागेकडे लक्ष दिलं. त्याचे डोळे मिटले, हात जोडले, विठ्ठलाचं नाव घेतलं, मनापासून प्रार्थना केली आणि म्हणाला, माऊली मी आलोय तुझ्या भेटीला, असं तो मनातल्या मनात म्हणाला. थोडासा पाऊस तिथे हळूहळू येऊ लागला होता. त्याला वाटलं आता पटकन गाडीत बसून घ्यावं आणि पटकन जावं, पण त्याने डोळे झाकलेले होते, हात जोडलेले होते. हात जोडले, डोळे झाकले, डोळे उघडले आणि चंद्रभागेच्या पात्राकडे बघितलं आणि त्यानंतर त्याला तो अद्भुत चमत्कार दिसला. तो चमत्कार पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. अक्षरशः त्याचे डोळे विस्फारले. तो दर महिन्याला इथून नदी पात्राकडे बघायचा, वेगवेगळी मंदिरं बघायचा, पंढरपुराकडे बघायचा, विठोबाच्या मंदिराकडे बघायचा. आता नदी पात्रातही काही मंदिरं होते आणि अक्षरशः त्या मंदिरामध्ये त्याला जे दिसणार होतं त्याने सगळ्या जगाला धक्का बसणार होता. त्याला तो अद्भुत चमत्कार दिसला, जो याआधी त्याला कधीच दिसला नव्हता. त्याला वाटलं, त्याने गाडीतल्या लोकांना त्याच्या मुलाला त्या ठिकाणी बाहेर बोलवलं. त्या मुलाला म्हटला, तुला ते दिसतंय का? पण त्याच्या मुलाला ते दिसलं नाही. अक्षरशः त्याने मोबाईल काढला, मोबाईल काढून त्याने शूटिंगचं बटन ऑन केलं. शूटिंग केल्यानंतर ती गोष्ट हळूहळू कैद होऊ लागली. तो अभूतपूर्व चमत्कार त्यांनी युट्यूबला टाकला आणि जो काही तासात लोकांनी बघितला. मग नेमकं तो चमत्कार काय होता? वारकरी त्यात साक्षीदार होणार होता. तो चमत्कार काय होता? देशाच्या इतिहासात नोंद होईल अशी कोणती घटना घडली होती? खरं तर त्याने पाहिलं, जेव्हा तो नदीच्या पुलावर आला होता, पुलावर उभा राहून तो नदीकडे बघत होता, त्यावेळेस त्याने डोळे झाकले, तेव्हा नदीचं पात्र अगदी शांत होतं. भयान शांतता होती, जसं काहीतरी भयंकर घडल्याचं साक्ष देत होती. त्याचा आपल्या डोळ्यावर भरोसा नव्हता, पण तो जे पाहत होता ते आधी त्याने कधीच बघितलं नव्हतं. त्याने डोळे उघडले. डोळे उघडतात त्याला समोर दिसलं. त्याने डोळे चोळले, डोळ्यावर पाणी मारलं, गाडीमध्ये गेला, एक पाण्याची बाटली घेऊन अक्षरशः तो पाणी पिला. पण त्याला काही त्या ठिकाणी समजत नव्हतं. त्याला वाटलं, लाडका विठुर आहे, असा कसा चमत्कार करू शकतो? त्याने असं पाहिलं, डोळे चोळले, तर त्याने पाहिलं अक्षरशः समोर जे चित्र दिसलं ते अतिशय अलौकिक होतं. त्याने पाहिलं काही मिनिटांपूर्वी जिथे पाणी नव्हतं तिथे पाण्याचा एक प्रचंड अथांग आणि गूढ असा विस्तार झाला होता. संपूर्ण मंदिरं पाण्याखाली अदृश्य झाली होती, अशी की जशी कधी अस्तित्वात नव्हती. मग हे काय होतं? एक अमानवी अलौकिक दृश्य त्याच्या डोळ्यासमोर होतं. विठोबांच्या डोळ्यासमोर अंधारी आली, चक्कर आल्यासारखं वाटलं. त्याने इकडे तिकडे पाहिलं. त्याला वाटलं, स्वप्न तर बाईत बघत नाही ना, प्रवासाच्या थकव्याने भास तर होत नाहीये ना. 2 मिनिटापूर्वी जिथे वाळूचे ढिगारे, जिथे छोटे घाट दिसत होते, तिथं पाण्याचा काळाशार पसारा होता. ही माया होती की कोणता दैवी चमत्कार? त्याच्या याच्यात असणारी मंदिरं देखील बुडली होती. माझे विठ्ठल कुठे गेले? रुक्मिणी मातांचं मंदिर कुठं गायब झालं? पुंडलिकांची समाधी कुठे गेली? त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं. स्थानिक लोकही दिसत नव्हती. भयानक त्या ठिकाणी झालं होतं. हा जलप्रलय अचानक कसा आलाय हे सगळं त्या ठिकाणी त्याला वाटत होतं. अचानक प्रचंड पाण्याचा लोट आला आणि मंदिरं सगळी पाण्याखाली गेली. खरं तर पुलावर तो बराच वेळ उभा राहिला. त्याच्या मनात आणखी प्रश्न उडू लागले की विष्णुपद आणि इतर छोटी मंदिरं सगळी गायब झाली होती. पुराच्या पाण्याखाली सगळं बुडून गेलं होतं. पाण्याचा हा शक्तिशाली प्रवाह कसा काय आला, असं त्याने त्या ठिकाणी त्याचा विचार केला होता. खरं तर त्याने हा मोबाईलमध्ये शूट केलेला सीन होता. हा साधारणपणे पावसाळ्यातला सीन असतो, ज्यावेळेस त्या ठिकाणी सगळे मंदिरं पाण्याखाली जातात आणि एक अलौकिक असा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर या वारकऱ्याने त्याला प्रश्न पडला होता, त्याला तो भास झाला होता. मागच्या पावसाळ्यातलं चित्र त्याच्या डोळ्यासमोर आल्यामुळेच सगळे त्याला ही भास झाला होता. पण नक्कीच यावर्षीचाही पावसाळा खूप जबरदस्त होणार आहे, असंच विठू माऊली त्याला त्याच्या स्वप्नामध्ये येऊन त्याला भास करून जाणून देत होते. तो शेतकरी वारकरी एक शेतकरी होता आणि त्याच्या पिकाला पाणी कसं येईल असा विचार करत होता. सगळीकडे बातम्या पसरल्या होत्या दुष्काळाच्या, पण त्याला विठुरायाने एक भास दाखवला की पुन्हा एकदा ही नदी भरणार आहे आणि नदीखाली मंदिरं जाणार. याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस होणार असा त्याचा अर्थ घडत होता. तर त्या एक प्रकारे भास होऊन पांडुरंगाने त्याला दिलेला तो संकेत होता. तर या चमत्काराविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असतं तर सबस्क्राईब करा.